नमस्कार. आपण पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल. या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जेते. आज आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपक भाऊ निकालजे यांच्या ऑफिसवर आहोत आणि त्याचं कारण असं आहे की पुणे जिल्ह्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवा जिल्हा उपाध्यक्ष अमोल साबळे यांच्या वाढदिवसाचं औचित्य तसेच नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन माननीय दीपक भाऊ निकालजे यांच्या हस्ते झालं आणि याविषयी आपल्याशी बोलणार आहेत नितीन जाधव, मुंबई संघटक. धन्यवाद. सर्व महामातांना, सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ निकालजे साहेब आज केंद्रीय पक्ष कार्यालय छेडानगर चेंबूर या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष मान्य श्री दीपक भाऊ निकालजे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये भीम सामाजिक विकास प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य ह्या संघटनेच्या वतीने ह्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पुणे जिल्हे युवक उपाध्यक्ष आदरणीय अमोलजी साबळे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज विशेष म्हणजे माननीय अमोल साबळे साहेब यांचा वाढदिवसही आहे. ह्या वाढदिवसानिमित्त आणि आज ज्या प्रकाशन सोहळा दिनदर्शिका त्यांनी या ठिकाणी प्रकाशन सोहळा केलेला आहे, ह्या दुहेरी कार्यक्रमाच्या निमित्त मी त्यांना ह्या ठिकाणी शुभेच्छा देतो पक्षाच्या वतीने आणि मी पुढील वाटचालीसाठी त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सर्व महामातांना विनम्र अभिवादन. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय दीपक भाऊ निकालजे साहेब, राष्ट्रीय महासचिव डॉक्टर मोहनलाल पाटील साहेब, महाराष्ट्र महिला अध्यक्ष आदरणीय सन्माननीय सुधीरताई चव्हाण, महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाळासाहेबजी पवार, आज केंद्रीय पक्ष कार्यालय लक्ष्मी बंगलो छेडानगर या ठिकाणी सन्माननीय आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकालजे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये भीम सामाजिक विकास प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या दिन मार्गदर्शिका या कॅलेंडरचं आज उद्घाटन सोहळा म्हणजेच प्रकाशन सोहळा आज माननीय सन्माननीय दीपक भाऊ निकालजे साहेब यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. आपण सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल मी आपले सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्याला या भीम सामाजिक विकास प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या सामाजिक विकास प्रतिष्ठानाला मी पक्षाच्या वतीने शुभेच्छा देतो आणि ह्या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकालजे तसेच राष्ट्रीय सचिव मोहनलाल पाटील आणि महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष सुनीताताई चव्हाण यांच्या वतीने तसेच बदलापूर शहर अध्यक्ष संदीप भालेराव अमोल साबळे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्व महापुरुषांना तिवार वंदन करतो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकमेव राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय माननीय दीपक भाऊ निकालजे यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना पुणे जिल्ह्यामध्ये एक छोट्याशा कार्यकर्त्याला बळ देणारे आमचे आदरणीय माननीय दीपक भाऊ निकालजे आज भाऊंना दरवर्षीप्रमाणे आमचा फोन असतो की भाऊ दरवर्षीप्रमाणे आम्हाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे दिनदर्शिका प्रकाशित करायचे आहे, तर भाऊ मला थोडासा वेळ द्या, 5 मिनटं तरी वेळ द्या. भाऊ म्हणले माझी तब्येत ठीक नाही, पण भाऊ न कशाचाही वेळ न काही पाहता भाऊंनी मला 11 जानेवारी आज माझा वाढदिवस पण आहे आणि ते दिनदर्शिका प्रकाशित करण्यासाठी भाऊंनी वेळ दिला. प्रथमतः भाऊंचं मनापासून मी धन्यवाद मानतो. कारण एक छोटा असो किंवा मोठा असो कुठलाही नेता असेल तर जवळ फक्त कामापुरता करतो, पण आज आमच्या भाऊंनी माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्यांना 10-15 वर्ष झाले मी भाऊंच्या संपर्कात आहे, काम करीत असतो पक्षाचं, पण भाऊंनी खरंच माझं आज
इतके बड्डे झाले, पण आज माझं पण स्वप्न होतं की भाऊंच्या हातनं मला एक केक कापावा आणि भाऊंच्या हातनं दिनदर्शिका दरवर्षी प्रकाशित करावं. मनापासून भाऊंचं मुंबईमध्ये येथे चेंबूरला छाडानगर येथे येऊन आम्ही प्रकाशित केलं. मनापासून भाऊंचं मी प्रथमतः धन्यवाद मानतो. पुन्हा एकदा मराठी रोकठोकचे सुभाषदादा जेदे असतील, लोकमंथन आधुनिक केसरीचे चॅनलचे सुशील भाऊ गायकवाड असतील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे निराशेर अध्यक्ष आमचे मित्र सागर बागडे असतील व नितीन जाधव संघटक मुंबई प्रदेश अध्यक्ष व संदीप भालेराव बदलापूर अध्यक्ष हे ऑफिसवर ह्यांनी आज मला मोलाचा वेळ दिला आणि माझ्या छोट्याशा कार्यकर्त्याला प्रकाशित करण्यासाठी थोडीशी चळवळीला बळ दिलं आणि महत्त्वपूर्ण प्रकाशित करायला एका कार्यक्रमाला त्यांनी हातभार लावला. प्रथमतः सर्व चॅनल व सर्व मित्रपरिवारांचं व सर्व RPIचे पदाधिकारी संघटक त्यांचं मनापासून मी धन्यवाद मानतो आणि थांबतो. जय भीम नमो बुद्धाय. आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ निकाळजे साहेब यांच्या कार्यालयाला आपण या पक्षाचे पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष आमचे मित्र व भीम सामाजिक विकास प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष अमोलजी साबळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपण या पक्षाच्या निमित्तानं दिनदर्शिकेचं प्रकाशन या ठिकाणी करण्यासाठी आलेलो आहोत. प्रथमतः या ठिकाणी सर्वांच्या वतीनं आदरणीय अमोलजी साबळे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. तसेच ज्या पद्धतीनं मगाशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती की अमोलजी साबळे यांना या पक्षाच्या माध्यमातून अजून पुढं चांगलं काम करण्यासाठी या पक्षाच्या वतीनं एक चांगलं पद मिळावे अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली आणि त्या अपेक्षेला मान देऊन आदरणीय दीपकभाऊ निकाळजे साहेब यांनी विचार करणारा असो असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. प्रथमतः त्यांचं या ठिकाणी मी धन्यवाद देतो. तसेच आपण सर्वजण या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित राहिलात, सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. तसेच अमोलजी साबळे यांनी त्यांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत एक चांगलं कार्य याही पुढे करत राहावं. आम्हाला एक अभिमान वाटतो त्यांचा की ते एक संविधानाचं खूप चांगलं कार्य करतात. भारतीय संविधानाची प्रास्ताविक प्रत निराश नव्हे तर निराच्या पंचक्रोशीमध्ये सर्वत्र पोहोचवण्याचं काम अमोलजी साबळे यांनी केलेलं आहे. संविधान म्हटलं, अमोल साबळे म्हटलं की संविधान हा विषय त्या ठिकाणी येतोच. म्हणजे इतकं जबरदस्त कार्य अमोल साबळे यांच्या हातून या निरा पंचक्रोशीमध्ये घडत आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अमोल साबळे यांच्याकडून खूप चांगलं कार्य घडेल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांनी केलेल्या अनमोल अशा कार्यास खूप खूप अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे धडाडीचे कार्यकर्ते अमोल साबळे यांचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि संपूर्ण पक्षाच्या वतीने. आणि त्यांना असं सांगतो की त्यांच्या आता सहकार्याने सांगितलं की अमोल साबळे यांचं काम खूप चांगल्या प्रकारे आहे आणि आपण त्यांना थोडंसं सहकार्य केलं तर ते अजून जास्ती प्रमाणात काम करतील. तर मी आपल्या सर्वांना गवाही देतो, लवकरात लवकर अमोल साबळे यांचं आम्ही प्रमोशन करू आणि त्यांना चांगल्या पदावर हे करू, ते चांगलं पद देऊ, ते चांगलं पक्षाचं काम करतील अशी गवाही देतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय भारत. विजय असो. दीपक भाऊ निकाळजे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. तुम्ही जर मराठी रोकटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा मराठी रोकटोक न्यूज चॅनल. धन्यवाद.